रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला तर मग लक्ष्मीजवळ आलेत, गणपती आले जवळ, तर आपण फराळाला सुरुवात करू थोडं थोडं। तर आज आम्ही बेसन लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी हा पॅकिंगचा रवा आणलेला आहे अर्धा किलो, आणि आपले गावरान घरच्या गाईचं तूप घेतलेले 1 ते 1.5 वाटी अंदाजाने। तर हे पहा जसं लागेल तसं घेणार आहोत। तर चला तर आपण लाडू बनवायला सुरुवात करू। तर बेसन लाडू बनवण्यासाठी गॅस चालू करून वर कढई ठेवलेले, कढई मस्त गरम झालेली। तर याच्यामध्ये हे अर्धा किलो रवा आहे, असा स्वच्छ आहे, याला चाळायची गरज नाही, पॅकिंगचा आहे। तर एक समजा एक अर्धा पाव किलोचा अंदाज घेतलेला आहे। तर हा रवा भाजताना थोडंसं याच्यामध्ये तूप टाकायचं, जास्त नाही। धागा लागला होता याला। मस्त असा लालसर असा खरपूस भाजलेला रवा छानपैकी। आता हे काढून घेऊ। ह्या मस्त असा खमंग लालसर वास येईपर्यंत छान असा भाजायचा, मस्त झालेला आहे। आता याच कढईमध्ये आपण बेसन घ्यायचं भाजून। आता याच रवा भाजलेल्या कढईमध्ये आपण बेसन 1 वाटीभर घ्यायचं। बेसन घरचं आहे, दळून आणून चाळून ठेवलेलं आहे। आणि आणखीन 1 वाटी घ्यायचं। आणि रवा पाव किलो म्हणजे समजा 1 वाटी रवा अंदाज आहे, पाव किलो 1 वाटी बसते चांगली। तर 1 वाटी रवा आणि 2 वाटी बेसन। आता याला थोडंसं हलवून घेतलं आणि याच्यामध्ये आता हे तूप घालायचं, जसं लागेल तसं घालायचं। हे गावरान तूप आहे, घरचं गाईचं। तुम्ही कुठले घालू शकता, डालडा घालू शकता, कोणी कोणी हे तेलात पण करते लाडू, पण हे आमच्याकडं तूप असल्यामुळे आम्ही तुपाचाच वापर केलेला आहे। ह्या पहा चांगलं 1 वाटी आणि वरती आणखीन थोडं टाकले, चांगली थोडीशी मोठी 1 वाटी तूप लागलेलं याला गावरान। हे छान असं बेसन पीठ चांगलं लालसर होईपर्यंत असं परतायचं। हे जरा थोडंसं जास्त झाले तूप, याच्यात आणखीन थोडंसं बेसन पीठ घालणार आहे। हे तूप थोडंसं जास्त पडलं माझ्याकडून, जास्त पडलं तरी काय नाही, पण लाडू कसे असे बिल असे होतात, म्हणजे असं निंबरपणा राहत नाही, लाडूला पगळल्यासारखे होतात। थोडंसं पीठ घातलं, आता छानपैकी झाले। हे पहा मस्त किती छान असा तुपाचा वास यायला मंडळी, एकदम छान असं बेसन पीठ भाजलेलं आहे। थोडंसं माझ्याकडून तूप जास्त झाले, पण काय ना, खूप छान लाडू येतात। तुम्ही थोडंसं कमी पण टाकू शकता। याचं प्रमाण पहा, 2 वाटी बेसन चांगलं भरून आणि 1 वाटी चांगला रवा, 1 किंवा 1.5 वाटी, आणि 1 वाटी असं गावरान तूप वापरा, तुम्ही तेल वापरा, डालडा वापरा, काय पण आपल्या याच्यानुसार वापरू शकता। पहा किती छान असं लालसर झालेले आहे। आणि नुसत्या बेसनाचे जर लाडू केले ना असे तूप टाकून, तर कसे दाताला चिटकतात खाताना, त्यामुळे आम्ही त्याच्यात रवा मिक्स करतो। ते कोणी डाळ भाजतात आणि नंतर त्याचे लाडू बनवतात असे कोरडे, आम्ही ते नाही करत, आम्हाला अशा पद्धतीत आवडतात। तुम्ही पण मंडळी अशा पद्धतीनं करून पहा, आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा। खूप छान असं भाजले बेसन पहा असं एकदम मस्त असं भाजलेले दोन्ही पण रवा आणि बेसन। आता असे मिक्स करून घ्यायचे, आणि असं मिक्स केल्यानंतर हे फॅन खाली थोडंसं गारवायला ठेवायचं, आणि याच्यात आता साखर आपण मिक्सरमधून काढायची। तर आता याला साखरेचं प्रमाण 2 वाटी बेसन, 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, तर याला 1.5 वाटी साखर घालायची। ज्या मापानं आपण घेतले ना त्याच मापानं 1.5 वाटी साखर घ्यायची। हे पहा, ज्या भांड्यानं आपण बेसन रवा घेतला त्याच भांड्यानं
1 वाटी साखर आणि पुन्हा अर्धी वाटी म्हणजे एकूण 1.5 वाटी साखर. तुम्ही कमी जास्त 2 वाट्या टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार गोड कमी गोड जास्त गोड त्यानुसार आपण घालू शकता. आम्ही 1.5 वाटीच घातलेली, आम्हाला जास्त गोड नाही आवडत. हे साखर बारीक करताना याच्यामध्येच आम्ही 4-5 विलायच्या टाकणार आहोत, म्हणजे बारीक होतात. विलायचीचा मस्त असा छान वास येतो लाडूला. आणि आम्ही या साखर खाल्लेल्या भांड्यातच थोडे 5-6 हे बदाम पण थोडेसे असे भरड करून टाकणार आहेत लाडूला. आणि थोडेसे काजू पण घालणार आहोत. आता हे पहा थोडं मिश्रण हे पंख्याखाली थोडंसं थंड व्हायला ठेवलेले. आणि साखर पण आता हे थोडंसं थंड झालं, साखर मिक्स करायची आणि याच्यामध्ये काजू थोडेसे बदाम थोडे भरड भरड केलेले आणि त्याच्यामध्ये किसमिस पण असे हे नाही बारीक करायचे, असे टाकणार आहोत. हे सगळे याच्यात मिक्स करायचं. हे आहे घरात म्हणून वापरायचं, नाही टाकलं तरी चालते, पण आमच्याकडे होतं शिल्लक म्हणून आम्ही वापरायलो. असं तर काही खात नाही माणूस. हे पहा थोडंसं थंड पण झालेलं, हे कोमट झालेले. आता यामध्ये हे साखर आणि या साखरेमध्ये आपण विलायची टाकलेली होती 5-6 बारीक करून. हे पहा विलायची पण याच्यातच ही झालेली आहे. आता हे सगळं टाकलं. आता हे असं मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं, ह्याच्या गुठळ्या मोडायच्या सगळ्या. ह्या पाशा आता थंड झालेले कोमट ह्या पाशा गुठळ्या मोडायच्या. ह्या पाशा पहा आता हे पूर्ण मिक्स केलेले, ह्याच्यातल्या गुठळ्या सगळे मोडलेले. हे पहा हातावर चोळून एकदम असं एकजीव झालेलं हे सगळं. हे पहा आणि एकदम असं थंड झालेलं आहे फॅन खाली. एक 10-15 मिनिटातच एकदम थंड झालेले. पहा तूप जास्त नाही झालं, पहा मस्त असे लाडू बसतात. खूप छान झाले. चला तर मग आता याचे आपण लाडू बनवू. तर लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे त्यानुसार आपण बनवायचे. आणि कुणी गोल लाडू करते, तर मला जास्त गोल लाडूच जमत नाही, थोडासा आकार. तर हे पण मी अशा आकारानं करते. असा बसका आकार अशा पद्धतीचे मला लाडू येतात. मी गोल नाहीत करायला गेल्यास येतात गोल बी, पण मला अशीच सवय लागलेली. बघा कसे लहान मोठे बांधायचे आपल्या याच्यानुसार. अशा पद्धतीनं बांधायचे सगळे. तर पहा या अशा पद्धतीनं हे पहा 20-22 लाडू झालेले छानपैकी. आणि पहा हे ओरिजिनल आपल्या गावरान तुपाचे असे लाडू याच्यामध्ये मार्केटमध्ये याची दुप्पट किंमत घेतात. आणि घरची वस्तू ओरिजिनल असते, हे कशालाच ऐकत नाही. पहा इतकं छान स्वादात काजू बदाम विलायची किसमिस घातल्यामुळं आणखीन याची चव वाढलेली. तर पहा मंडळी, कसा वाटला आमचा व्हिडिओ. आवडल्यास तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे लाडू करण्याची पद्धत आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.